नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. काल पण व्हिडिओ टाकला होता आणि आजचा पण व्हिडिओ मी टाकते. वेळ नाही पण बनवते. मुलगा खूप आजारी आहे माझा. त्याला टायफॉइड, निमोनिया, प्लेटलेट्स कमी झालेल्या आहेत. परत तुम्हाला सांगते पांढऱ्या पिशव्या पण कमी झालेल्या आहेत आणि सलाईनवर पण जायचे आणि अर्जंट ब्लाऊज पण हे द्यायचे आहे. लग्नाचा ब्लाऊज आहे, आज हळद आहे. तर मी हे म्हणजे ब्लाऊज आहे ना तुम्हाला म्हणजे व्हिडिओ पण तयार करते आणि ब्लाऊज ची कटिंग डायरेक्ट ब्लाऊज पिसावर कशी करायची ते पण सांगते. हे बघा, शिवलेला मापाचा ब्लाऊज आहे. छाती मोजण्याची ही पद्धत आहे बघा. 8 इंचाची छाती म्हणजे 32ची छाती आहे आणि आपल्याला 2 इंच मार्जिंगसाठी घ्यायचं. असं पूर्ण घडी आपली 10 इंचाची येते. आणि जर तुम्हाला जर असं नाही जमलं किंवा आता दंडघेर पण आपण मोजून घेऊ लगेचच, कारण का उलटा केलेला ब्लाऊज आहे, पावणे 6चा दंडघेर आहे. समजा तुम्हाला छाती अशी नाही समजत आहे, ह्या मापावर नाही समजत, तर काय करायचं, कमर मोजून घ्यायचं. तर आपलं कमर आहे 27 इंचाचं भरतंय आपलं कमर पूर्ण. हे बघा, 27 इंचाचं कमर भरतंय. तर मग छातीपेक्षा कमर 2-3 इंचांनी कमीच असतं. तर आपली बरोबर छाती आहे 8 चोक 32 आणि 27 इंचाचं कमर आहे. आता आपण काय करू, ब्लाऊजची उंचीसुद्धा लगेचच मोजून घेऊ. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, मी शिवलेला आहे हा ब्लाऊज पण. मापासाठी त्यांना परफेक्ट बसला आहे, त्यांनी हा मापाला ब्लाऊज दिलेला आहे. तर पूर्ण उंची आपली 14 इंचाची आहे आणि अधिक 1 इंच मार्जिंगसाठी घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने ही उंचीचं मापसुद्धा आपण काढून घेतलं आणि पाठीमागचा गळा जो आहे 3.5 इंचाचा आहे. मार्जिंगसाठी अर्धा इंच ॲड करून घ्यायचा आणि पुढचा गळा जो आहे 7.5 इंचाचा आहे. आणि बाहीसुद्धा लगेचच मोजून घेऊ. आधी आपण काय करू, आपली बाही पण मोजून घेणार आहोत लगेचच. हे बघा, 4.25 इंचाची आपली बाही आहे. 5 इंचाला पाव इंच कमी. चला आता आपण ब्लाऊज पीसवर डायरेक्ट माप टाकून घेऊ. आता तुम्हाला छातीचं माप काढण्याची खूप सोपी पद्धत आहे, मी सांगते. हे बघा, टेप आहे तो 32 इंचापर्यंत घेऊन डबल पदरी फोल्ड करून घ्यायचा आणि परत एकदा फोल्ड करायचा आहे. तर आपली जी छाती आहे बरोबर निघती 8 इंचाची, म्हणजे 8 चोक 32. 32 इंचाची छाती आहे, म्हणजे चौथा भाग आहे तो 8चा येतो. अशा पद्धतीने ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी खूप सोपी पद्धत आहे. ज्यांना येतच नाही, त्यांना म्हणजे भागच करता येत नाही, 32 छातीचा चौथा भाग नाही करता येत, त्यांनी अशा पद्धतीने तो भाग काढून घ्यायचा. तर चला उंची मोजून घेऊ आपण. 14 इंच अधिक 1 इंच 15 इंचाची उंची टाकून घेतलेली आहे आणि एक सरळ रेष मारून घेते. आणि ह्यांना शोल्डर मोठं पाहिजे तर मी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंचाचं. मोंढासुद्धा आपण 5.5 इंचाचं घेणार आहोत. छातीचा चौथा भाग लगेचच टाकून घ्यायचा 8 इंचाचा आणि 2 इंच आपल्याला मार्जिंगसाठी ॲड. पूर्ण घडी आपली 10 इंचाची आहे. हे झालं आपलं पाठीमागचा जो बॉक्स आहे तो आपला पूर्ण तयार करून घेतला आपण. आता आपण काय करू, लगेचच मोंढ्याचं माप पण टाकून घेऊ. मोंढा आहे आपला 1.5 इंचाचा आणि 1 इंचाचा घ्यायचा आहे पुढच्या भागासाठी आणि मागच्या भागासाठी आपल्याला 1.5 इंचाचा मोंढा घ्यायचा आहे. तर आता हे मागचा भाग आणि पुढच्या भागाचा आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता पॉईंट घ्यायचा आहे छातीचा 4 इंचावर घेतला मी. टक्स पॉईंट घेणार आहे 9.5 अधिक अर्धा इंच, म्हणजे 10 इंचाचा टक्स पॉईंट घेणार आहे आणि एक सरळ रेषा मारून घ्यायची आहे आपल्याला ह्या पद्धतीने. ही झाली आपली सरळ रेष. आता आपल्याला पफसाठी पॉईंट टाकायचा आहे. 2 इंचाचा पॉईंट टाकला मी आणि एक तिरकी रेष मारून घ्यायची. हा झाला आपला पफचा पॉईंट आहे आणि वरती आपण प्रिन्सेसला शेप देऊन घेऊ. आता हे बघा, हे 2 इंच आपण घेतलेले आहे ते आपण कटिंग करून टाकणार आहोत. तर मग आपल्याला पुढच्या भागासाठी फिटिंगला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपल्याला ह्या कडेने 2 इंच वाढून घ्यायचं आहे. वरती आपल्याला पाव इंच वाढून घ्यायचं आहे आणि अशी तिरकी रेष मारून घ्यायची. इथपर्यंत आपलं माप परफेक्ट झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, खालून जो प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे तो वर जाऊ नये म्हणून आपल्याला अर्धा इंच खालती वाढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे बघा तिरकी रेष मारून घ्यायची. हे फक्त फ्रंट बाजूसाठीच आहे, बॅक बाजूसाठी नाही आहे. फक्त फ्रंट साईडलाच आपल्याला हा एवढं शेप देऊन घ्यायचा आहे अर्धा इंचावर आणि पपला सुद्धा आपल्या शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा झाला आपला पप झालेला आहे प्रिन्सेस कटचा.
चला आता आपण लगेचच गळा पण टाकून घेऊ. 2.5 इंचाचा गळा आहे. उंची गळ्याची 7.5 इंच किंवा 7.25 इंचापर्यंत तुम्ही गळा घेऊ शकता. तर मी घेतलेला आहे 7.5 इंचाचा गळा. 2.5 इंचाची रुंदी अशा पद्धतीने सरळ रेष मारून घेते आणि जो तो तुम्हाला गळा आवडेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा घेऊ शकता. मी पानाचा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण कटिंग करून घेऊ. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. म्हणजे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा पण फायदा होईल. तुम्हाला पण मी चार गोष्टी जे सांगते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हालाही प्रॉब्लेम येणार नाही कोणत्याच ब्लाऊजला शिवण्यासाठी. तर आणि तुम्हाला काही कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारायचे असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. काही अडचण नाही. पूर्ण ब्लाऊजची माहिती तुम्ही मला विचारू शकता. आता हे बघा आपण जी मार्किंग केलेली होती ती खडूची मार्किंग आहे ती नॉर्मल आपल्याला दिसती. तर अर्धा इंच आधी आपण कट करून घेणार आहोत खाली वाढवलेलं. आणि हे 2 इंच सुद्धा आपल्याला कट करायचं आहे मागच्या भागाचा आणि ह्याचा काहीही एक संबंध नाही. आता मागच्या भागाची जी कटिंग आहे ती परफेक्ट झाली. आता ही पुढच्या बाजूची कटिंग आहे. हे बघा आधी ना आपण पप आहे तो कट करून घेतला आणि जो 1.5 इंचाचा मोंडा आहे तो पण कट करून टाकायचा आहे. पुढच्या भागाला आपल्याला फक्त 1 इंच किंवा 1.25 इंचाचा मोंडा ठेवायचा आहे. आणि जे शेप दिलेला होता 2 इंचाचा तो पण कट करून टाकलेला आहे. आता आपली पूर्ण अस्तर कटिंग झाली. आता बाहीचं माप काढून घेणार आहोत. 5.25 इंचाची बाही आहे तर 5.6 इंचावर बाही ठेवून घ्यायची आणि ह्या पद्धतीने जो आहे बाहीला शेप देऊन घ्यायचा आहे. त्यांना इथं म्हणजे आपण जे मोंढ्यात बाही फिट करतो तिथं त्यांना खूप मोठं नाही पाहिजे म्हणून मी तिथं थोडंसं अशा पद्धतीने ही बाही कट केलेली आहे. चला आता आपण आपली बाहीची कटिंग पूर्ण झालेली आहे. आता आपण ब्लाऊज पीसला कटिंग करायला सुरुवात करू. खूप अर्जंट आहे हे ब्लाऊज लगेचच शिवायला सुद्धा बसणार आहे मी एवढी कटिंग झाल्यानंतर. आणि पॅचवर्क ब्लाऊज आहे. दोन्ही ब्लाऊजला पॅच आहे. तर पाहू शकता तुम्ही माझे जे आहे ब्लाऊज शिवून झालेले आहेत कारण का अर्जंट होते आणि द्यायचे होते. लग्नाचे ब्लाऊज होते आणि मुलगा पण आजारी. मग घाई जी आली डोक्यामध्ये ती डिझाईन मी घेतलेली आहे. आणि तुम्हाला माझ्या ब्लाऊजचा व्हिडिओ कसा वाटला, ब्लाऊजचे गळे कसे वाटले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा म्हणजे तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची जी आहे माहिती करेन. जे मी ब्लाऊजची आता कटिंग केलेली आहे तेच ब्लाऊज स्टिचसुद्धा केलेले आहेत. संपूर्ण पार ब्लाऊजची स्टिचिंग मी केलेली आहे. आणि काही नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.